सगळीकडे सुरू आहे. काल चौकशी झाली. आज तो जामीन अर्ज घेण्यासाठी, अटकपूर्व जामीन अर्ज घेण्यासाठी कोर्टात देखील गेलाय. काय सांगाल एकंदरीत त्याचं आणि त्याच्या भावाचं यामध्ये काय कनेक्शन दिसून आलेलं आहे? कोर्टात केस आहे ना, उगाच केस आहे का? त्याचं सेक्शन मेन्शन केली आहेत, भ्रष्टाचार आहेत, ते अनेक आरोप आहेत. आता उद्या कळेल ना, जामिनावर वगैरे झाल्यावर जामीन देण्यास तो पात्र आहे नाही. जामीन होऊ दे ना, कोर्टाच्या कामकाजावर मी बोलणं बरोबर नाही. काय कनेक्शन आहे मातोश्री? सातत्यानं अहो, दिनो मारिया म्हणजे तो, ऐकून घ्या, आदित्य ठाकरेचा तो मित्र आहे, उठा बसायचं ठिकाण आहे, भ्रष्टाचारात तो अड्डा आहे. अजून काय पाहिजे? बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे, तिथून होतात. सालियनचं प्लॅन त्या दिनू मोरेच्या घरून झालं, दिशा सालियन आणि तो ऍक्टर आपला सिंग, हे तिथून झालेलं आहे. ती आज उद्या माहिती येईल ना. दिनू मोरिया पण त्या केसमध्ये जाणार, दिशा सालियनच्या. हा आदित्य ठाकरे हा दिसतो तसा नाहीये. कुठल्या धंद्यात, कुठल्या व्यवसायात, कुठल्या काळ्या ह्याच्यात नाहीये आदित्य ठाकरे. एक जेव्हा केसेस सगळे ओपन होतील ना, पक्षपात न करता, तेव्हा कळेल तुम्हाला. काही विचारता का अजून? किती वेळा बोलायचं? तेव्हा आम्ही बोललो ना. आम्ही बोललो का? काय नाही बोललो. त्या घरापासून, घरात आलेल्या सगळे आम्ही बोललोय. आणि आता आम्हाला ते मागतील, आम्ही देऊ सरकार. मी त्याबद्दल माहिती पूर्ण अमित शहाना तिकडे नेऊन पण दिली दिल्लीला. हा, भाजपच्या काही आमदारांनी अजित पवार यांच्याबद्दल अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळते. नेमकं काय आहे? असं काही आहे का? यामध्ये तथ्य आहे का? नो कॉमेंट्स, मला माहित नाही. सर, आदित्य ठाकरे यांनी प्रेस हो, त्यांचा आरोप असा होता की तुम्ही सातत्याने 25 वर्ष आम्ही भ्रष्टाचार केला असा आरोप करता, मात्र भाजप सुद्धा आमच्यासोबत महापालिकेमध्ये सत्तेमध्ये होतं, महत्वाच्या कमिट्या सुद्धा भाजपकडे होत्या. मग तुम्हीही तितकेच भागीदार आहात का आमच्या बरोबर? कोण आहे? ऐकून घ्या, भागीदारीचा काय प्रश्न आहे? भागीदारी दिली नाही त्यांनी, ते मेन होते ना. शिवसेना भाजपत लहान होती हो, त्यामुळे ह्या लोकांनी, शिवसेनेवाल्यांनी भागीदारी दिली नाही. बाबा, आपल्याला काय माहितीये सांग? मी महानगरपालिकेत पण मी, सामान्य माणसांना जो त्रास, ऐकून घ्या. नैसर्गिक आपत्ती कशाला म्हणतात? दरवर्षी येतो पाऊस, आजच नाही आला. आणि एवढा पाऊस का नाही, 944 इंच त्या मिलीमीटर पण पाऊस पडला. दरवर्षी प्रिकॉशन बिफोर मान्सून घेतो आपण. ते प्रिकॉशन महानगरपालिका सरकारने घेतलंय, असे गाळ काढणं वगैरे हे ते, तरी पण पाणी तुंबतं. कारण एकाच वेळेला जर भरती असेल आणि पाऊस जास्त मिलीमीटर पडला तर पाणी जाणार कुठे? हो सांगा तुम्ही, सायंटिस्ट असेल तर सांगा. समुद्राची पातळी वर आहे आणि मुंबई खाली आहे. भरतीने पाणी अमावस्या वगैरे असली ना, उलट येतं. त्यामुळे पाणी एवढा निचरा होऊ शकत नाही. जेवढ शिवरेज प्लॅन्ट अजून 26 वर्ष काय केलं त्याने? मग आधुनिक तंत्रज्ञान जे अनेक देशात चारी बाजूला पाणी आहे, हॉलंड सारखे वगैरे, त्यांनी करायला पाहिजे होते. 26 वर्षात केले का? काय करत होते? आज अधिकारी बोलतात. मग 2.5 वर्षात अधिकारी नव्हते का? 2.5 वर्ष होते मुख्यमंत्री साहेब आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर पण होते. मग त्यांनी का नाही उपाययोजना केली? निचरा होईल बा, पाऊस पडला, किती इंच पाऊस पडू दे आणि भरती किती होऊ दे, त्यांनी निचरा होईल अशी उपाययोजना केली का? नाही केली. गरिबां सगळे तोंडी बोलता, हो बघा सर्वसाधारण माणसाची काय दैना. हे बोलायला सोपं, तुम्ही होता तेव्हा काय केलं?
हे पण म्हणणं आहे की पाणी काही ठिकाणी साचणार हे आम्ही गृहीतच धरून चालतो. मुंबईची टॉपोग्राफी तशी, पण ज्या मिटिंग्स होतात मान्सून पूर्व बैठका ज्याला म्हणतात सर्व एजन्सी सोबत, जर तशा काही बैठका दिसल्या नाही, तसं काही प्रिपरेशन सरकारकडून दिसलं नाही. कारण का महापालिकेमध्ये पण सरकार शेवटी हो साहेब भाजपच्या ऐकून घ्या, तुम्ही आरोप आहे. पत्रकार सिन्सिअर या शासन आणि मार्ग तुमचा संबंध आहे. पावसाच्या अगोदर मीटिंग कॉर्पोरेशनला होतात, DMC बरोबर सगळे विषय, वार्ड ऑफिसरची मीटिंग होते, तुम्ही काय करायला पाहिजे, काळजी कशी घ्यायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी शासनाच्या होतात. कलेक्टरच्या इकडे पण होतात. मान्सूनच्या पूर्व तयारी करण्यासाठी मीटिंग कुठे होत नाही असे नाही, आणि आत्ता झाली नाही अशी पण नाही, सगळ्या होतात. हे साहेब जातील तर कळेल ना मीटिंगला. अधिवेशनात जात नाही. अधिवेशन मंत्री होते तर किती वेळा जायचे. मुख्यमंत्री यांचे साहेब 2.5 वर्षात 2 दिवस काय तत्परता हो लोकांच्या प्रश्नाची, केवढा हे आहे, तळमळ आहे या माणसाला. 2 दिवस 2.5 वर्षात, जसं काही राज्यात काय प्रश्नच नाही, आणि 2 वर्षात पावसाळा आलाच नाही हो, आला नाही.